30-35 CCTV कॅमेरे गावात बसवायचेत. अरे ही तर बातमी आहे, माहिती काढायला पाहिजे. होय साहेब. साहेब, आर्याताई आणि साकेतचा काही शोध लागला? हो साहेब. जैन साहेब. सुधाकर दादा, सुधाकर दादा, सुधाकर दादा. काय झालं? बस का आता करा की माफराव. मला माहितीये तुम्ही ड्युटी करत होते, उगाच बोललो मी काय बाई तुम्हाला. आत्ता कळतंय तुला? तू नशीब समज तू गावातलायस, नाहीतर तुझ्यासारख्या पत्रकाराला आहे ना उलटा टांगून ठोकळून काढला पाहिजे. सॉरी ना दादा, आता मला याचं प्रायश्चित करायचंय म्हणूनच तुमच्याकडे आलो ना. चहा पाचतो. ए मला नको चहा, तुझा तू ढोस. असं नका करू. ए लक्की, एक स्पेशल चहा आपल्या सुधाकर साहेबांसाठी. अरे मला नकोय चहा. लक्की बनव रे. या या. बसा बसा साहेब बसा. जैन साहेब. आता काय करायचं? टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी करतो काहीतरी. हे सीसीटीव्ही लावण्याच्या आधीच आपल्याला डेड बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. जे काय करायचं ते जपून करा, आणि माझी काही मदत लागत असेल ना लगेच सांगा. होय. काळजी घ्या. ठीक आहे सुधाकर तुझ्या. अरे सुधाकर, सुधाकर म्हणशील? अहो सुधाकर साहेब म्हणावं, तुला काही लाजबीज वाटते का नाही? दे इकडे, मी देतो चहा. आणि तू बाकीच्या हवालदारांना चहा दे. मागाशी लय शिव्या घालत होतास, व्हायरल करणार होतास मला जगभर. आता काय झालं? आता मध्येच प्रेम होतं चाललंय तुझं, त्याचं काय? माहिती पाहिजे असेल ना. तरीच गपरे तो, माहिती नाही पाहिजे, बातमी. आता माझ्यासारख्या पत्रकाराला कशाची भूक असणार? काय चाललंय हे सध्या? म्हणजे तुला काय करायचं रे? मला नाही तुला काय सांगायचं. ते जामकर साहेबांचा फोन आला होता ना, ते बॉडी खांदायची खड्डा पुरायला. ए भांगार, हा? अरे बॉडी पुरायला खड्डा खांदलाय. अच्छा. तू काय बिंडो कायस का रे? मला जर माहित असतं कोणी केलाय खून तर दुकानांच्या झाडत्या घेत बसलो असतो का मी? आणि जरी मला माहित असेल, तुला का सांगू? पोलिसांचं काय जावं आहेस तुला सगळं सांगायला? नाही पण ते जामकर साहेब काहीतरी म्हणाले ना, ते की 30-35 कॅमेरा असं काहीतरी. हो सांगितलंय, 30-35 कॅमेरा गावभर लावायला सांगितलेत. मग तू लावणार आहेस? 30-35 सीसीटीव्ही म्हणजे आता मी जाईन तिकडे सीसीटीव्ही असणार. मी बॉडी घेऊन बाहेर पडलो की लगेचच त्यात दिसणार. कशी काढू बॉडी दुकानाबाहेर? हो, कसला मास्टर स्ट्रोक खेळले जामकर साहेब, डायरेक्ट बॉल स्टेडियमच्या बाहेर. आता सीसीटीव्ही लावून काय उपयोग आहे? हीच जर सीसीटीव्ही आधी लावला असतं तर त्या नरक्या हरीच्या मानकऱ्यांचा, त्या गुरुजीच्या बायकोचा खून झालाच नसता. आता तुम्ही काय कामाचं नाही. होय दास आहे, हस. काय 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 विषय? काय झालं? तुम्हाला सांगितलं जामकर साहेबांनी नरकी हाडाळचा उत्सव करू नका, पण तुमच्यातच मस्ती. आम्हाला काय स्वप्न पडलेलं का असं होणार आहे ती? सुधाकर साहेब किती चिडताय, शांत व्हा. मला एक सांगा, बॉडी अजून गावातच आहे का ती खुण्याने गावाच्या बाहेर नेली? बॉडी कुठं पण असू देतात. येत्या 2 दिवसात बॉडी आणि तो खुनी आमच्या ताब्यात असेल, कळलं का? चला रे, चहाच घेतलंस? वत त्याच्या तोंडा वत. हा, ए दे, पी. सुधाकर चहा घेणार का? नाही नको. काय सापडलं गावात? नाही ना, पण सापडेलच, लवकरच सापडेल. सुधाकर, तुला खरंच वाटतं का रे तो खड्डा बॉडी पुरण्यासाठी खणला असेल?
अरे मला वाटतं तो खड्डा कोणीतरी खजिना बिजिना पुरण्यासाठी खणला असेल. खजिना गावात एवढा खजिना कोणाकडे आहे रे? जामकर साहेब जर असतं ना त्यांना बरोबर कळालं असतं. खरंय, पण जामकर साहेब आता नाहीत ना. त्यांचा शोध जोपर्यंत पूर्ण होत नाहीत ना ते लवकर येतील असं वाटत नाही. तोपर्यंत सगळी जबाबदारी आपल्यावर आहे बरं का. तो खड्डा खांदला गेलाय म्हणजे गावात नक्कीच एक डेड बॉडी आहे जिच्याबद्दल कोणाला काहीच माहित नाही. आपल्याला तिचा शोध घ्यायचा आहे. पण खरंच त्यानं खड्ड्यात बॉडी पुरली असेल का? तो बॉडी पुरायचा प्रयत्न करत असेल. तेवढ्यात तुम्ही दोघं तिथं पोहोचला असाल. तुम्हा दोघांना बघून तो बॉडी घेऊन गायब झाला असेल. तसंच काहीतरी झालं असेल. मला सांगा, मी तिथं येऊस तोपर्यंत तुम्ही तिथं कोणाला बघितलं का? कोणाची हालचाल? नाही म्हणजे आम्ही बघितलं इकडं तिकडं. मला वाटतं तेवढ्याच वेळात तो पळून गेला असेल कारण आम्हाला तर काही दिसलं नाही. आमची गाडी पण नेमकी तिथंच बंद पडली. त्यानं तेवढ्यात डाव साधला असेल. खरंय, आता आपल्याला लूज पडून चालणार नाही. गावात चेक नाके तैनात आहेत. प्रत्येक गाडी नीट चौकशी करूनच सोडायची. कळलं का? हो. बघतोच तो जो कोणी खुनी आहे ना तो गाव सोडून कसा पळून जातोय ते. हो. हो थांबा 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 थांबा. बाहेर या बाहेर या. काय झालं साहेब? काय गाडी सामान? अहो काय नाही, साहित्य जरा साहेब. कसला माल आहे? केमिकलचे डबे वगैरे आहेत. बाकी काय नाही हो. बघू दाखव. अहो जाऊ देत ना साहेब, उशीर होईल. अहो मला पुढे जायचंय हो लांब. अरे तुला दाखव म्हणलेलं कळतं का? बरं चला दाखवतो. ए त्या कॅनचं झाकण उघड. अहो साहेब, कॅनचं झाकण कसं उघडू तुम्ही सांगा बरं. माल घेणार नाही हो कस्टमर. आमच्या विश्वास ठेवून आम्हाला ऑर्डर दिली आहे आणि तुम्ही सांगताय झाकण उघडा. कसं झाकण उघडू तुम्ही सांगा बरं साहेब. मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर? अहो जरा समजून घ्या की अहो साहेब, पोटाव कशाला पाय आणताय आमच्या. तू चौकीत चल आणि साहेबांना सांग सगळं. बरं बघा या. काय असं कसा वास यायचा? अहो साहेब ती केमिकल आहे, वाळवीवर मारायचं औषध आहे. ह्याचा वास असाच असतो. कुठं निघालाय तुम्ही? ते गोपाळ. बरं ठीक आहे, चल गाडीची कागदपत्र दाखव आणि बिल पण दाखव. ठीक आहे चालेल, जावा.